कमळी, आता एक तुझं गाणं होऊन जाऊ दे. हो अगं म्हण म्हण लवकर. अहो मला नाही येत गाणं म्हणायला. अगं जे येते ते गा. मला ओवी येते. म्हणू काय? हो हो गा की. पहिली माझी ओवी ग आई जगदंबेला, कर जोडते दोन्ही ग नमन अंबाबाईला. दुसरी माझी ओवी ग फुल वाहते तुळशीला, जगी साऱ्या डंका माझ्या कोल्हापूरच्या मातीचा. तिसरी माझी ओवी ग दवणा वाहते ज्योतिबाला, आजा उभा दाराशी ग आधार त्याचा घराला. चौथी माझी ओवी ग बेल वाहते शंकराला, माय माझी गौराई ग जरा वातो मायेचा. पाचवी माझी ओवी ग चंद्र सुरव्या जोडीला, जीवाच्या माझा मैतर ग कोडी येई जगायला. सहावी माझी ओवी ग नाही माया पोटाला, एक पुस्ती बापाला दगडाच्या काळजाला. कमळी बेटा, असं उदास नाही व्हायचं. मी जसा अनिकाचा बाबा आहे तसा तुझा पण बाबा आहे ना. म्हणजे मी जसा अनिकाचा बाबा आहे तसा तुझ्यासाठी पण बाबाच आहे ना. बाबासारखाच आहे की नाही तुझ्या. मग असं डोळ्यात पाणी नाही आणायचं बाळा. हा ही 2 महिन्यावाली मुलगी तुमच्या घरात काय करते आणि अशी वस्तूंना हात काय लावते ती. दॅट टू शी इज इन युअर बेडरूम. बघा ना आंटी, शी इज लाईक दॅट ओनली. आता ती कशी गावातून आली आहे ना, गावछाप आहे, तर तिने कधी एवढा रिचनेस एवढं मोठं घर पाहिलेलंच नाहीये. सो काही ना काही रिझन काढून ना रोज आमच्या घरी येत असते, लिटरली रोज. आणि यु नो वॉट, मला तर वाटतं तिने माझ्या ग्रँडपा आणि आजीवर ना काहीतरी ब्लॅक मॅजिक केलंय. बिकॉज त्यांच्याशी इतकी गोड 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 बोलत असते ना, त्यांना स्वतःच्या जाळ्यात फसवून घेतलंय. आणि आता गोड बोलून बोलून त्यांचे काम करून करून त्यांच्याकडनं पैसे लुटत असते. हां, आणि हे तर काय नाही, त्या दिवशी माहिती काय झालं, तिने ना पैंजण तुटण्याचं नाटक केलं आणि मग माझ्या डॅडकडून नवीन पैंजण गिफ्ट घेतलं. काय बघा ना. आणि मी घरी एवढी सगळ्यांना समजवण्याचा ट्राय करते. आय एम फ्रस्ट्रेटेड यू नो. म्हणजे आमच्या घरात ना सगळे इनोसेंट आहे, त्यामुळे त्यांना कळतच नाही आहे की ती कशी आहे, ही सगळी तिची चाल आहे. मी किती समजवते आणि स्पेशली आजीला, तिला पटतच नाही आहे. तुम्हाला पटतंय ना. नमस्कार. तुम्हा सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की हे प्रोजेक्टर आत्ता इथे का बरं. हो ना. याचं उत्तर मी देतो. माझे बाबा यांचा आज वाढदिवस आहे. माहिती, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, मला हात धरून चालायला शिकवलं, माझ्यावर चांगले संस्कार केले. लहानपणी जसे गाईड करत होते ना माझे बाबा, तसेच मी मोठा झाल्यानंतर व्यवहार कसा असतो, बिझनेस कसा करावा आणि तो कसा टिकवावा, याचं शिक्षण सुद्धा माझ्या बाबांनी मला दिलं.
त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बिझनेस करत असताना आपल्या बरोबरच्या माणसांना कसं जपावं आणि त्यांना आपल्या बरोबर कसं पुढे घेऊन जावं याचं सुद्धा प्रशिक्षण माझ्या बाबांनीच मला दिलं. माझे बाबा नेहमीच माझे आयडॉल होते आणि आजही आहेत. माझे सुपर हिरो माझे बाबा, ज्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांना काही ना काहीतरी गिफ्ट करतो. आणि यावर्षी मी ठरवलंय की बाबांना एक असं गिफ्ट देईन जे पाहून त्यांना खूप आनंद होईल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थांबा. थांब जरा, घाई करू नकोस. 1 मिनिट थांब. बघू कुठे लागलं.